तर या निवडणुकीच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोतच। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत जोडलेले आहेतच। हनुमंतजी, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेलच। त्यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलाय, काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज आहे। आणि त्यांच्या सोबत मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचे आहेत आणि डझनभर मंत्री विदर्भाचे आहेत। त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा हाताचा पंजा 24 नगर परिषदेवर दिमाखात डवलत आहे। ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काँग्रेसमधून घेतलेले, राष्ट्रवादीमधून घेतलेले, शिवसेनेमधून घेतलेले नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर किती लढवावे लागले याच्याबद्दल कधीतरी महाराष्ट्राला स्पष्टीकरण द्यावं। हुकुमशाहीच्या बळावर, मतपत्रिकांच्या बळावर, पैशाचे बंडलच्या बंडल वाटण्याच्या बळावर, बंदुका डोक्याला लावून उमेदवारांना माघार घेण्याच्या बळावर जर तुम्ही तुमचा विजय साजरा करणार असाल तर हे लोकशाहीसाठी आम्ही काळा दिवस समजतो। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भारतीय जनता पक्ष जी काय पार्टी विथ डिफरन्स सांगत होता त्याच्यावर आता तरी बोलावं। स्वतःच्या पक्षाचे आणि बाहेरून घेतलेल्या पक्षाचे किती निवडून आले याच्यावर आता तरी बोलावं। मग काँग्रेसला सल्ला देण्याच्या भानगडीत त्यांनी पडावं। भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जी आपापसामध्ये मारामारी केली, निवडणूक यंत्रणा बळकावल्याचे आरोप केले, एकमेकाच्या डोक्याला पिस्तूल लावले, एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत आरोप यांच्याच आमदारांनी एकमेकांवर केले, हा तमाशा तुम्ही का केला होता जर तुमचा एवढा विकास सुरू होता तर? याचंही उत्तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी द्यावं। अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये 7.5-8 वर्षाच्या सत्तेच्या एकूण वरवंट्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या 50 पर्यंत नगर परिषदा जात आहेत। आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। निवडून आलेल्या प्रत्येक काँग्रेस नगरसेवकाला माझा सलाम आहे की त्यांनी वावटळीत दिवा लावलेला आहे, वादळात दिवा लावलेला आहे। लोकशाहीच्या सन्मानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि नागरी प्रश्नावर, जनतेच्या विकासासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला महायुतीला लढण्यासाठी मैदानात आहोत। हनुमंतजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक विकासाचा आणि ग्रामीण विकासाचा गाभा असतात। यामध्ये आता भाजपची सरशी होत असल्याचं चित्र महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे। विदर्भामध्ये काही अंशी तुम्हाला जरी यश आलेलं असलं तरी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली आहे। काय वाटतं, नेतृत्व कमी पडतंय, संघटन कमी पडतंय की तुम्ही तुमची कामं, तुमचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडले? बिलकुल नाही, आमचं नेतृत्व अगदी मजबूतीने लढत आहे। 150 पेक्षा जास्त जागांवर आमचे सगळे प्रभागामधले उमेदवार उभे होते, नगराध्यक्ष उभा होते। अतिशय ताकदीनं काँग्रेसचे सगळे नेते आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या भागामध्ये किल्ला लढवत होते। भारतीय जनता पक्षानं यंत्रणा हाताशी धरून किती ठिकाणी पोलीस केस दाखल झाल्या, किती ठिकाणी मतं बोगस पकडली गेली। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान पकडलं गेलं, मतदार आम्ही पकडून दिला तुमच्या ताब्यात, काय केलं तुम्ही त्याच्यावर? पैशाची बंडलच्या बंडल कोकणामध्ये सापडले, एकनाथ शिंदेच्याच आमदारांनी राणेंनी पाठवले होते, हे बघा पैसे घ्या म्हणून गुन्हा दाखल करा। किती ठिकाणी गुन्हा दाखल झाला। त्यामुळे जामनेरमध्ये केलेली हुकुमशाही असेल, कोकणामध्ये केलेली हुकुमशाही असेल, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मारामाऱ्या केल्या, आमच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवलं। ड्रग्ज मधले आरोपी, जामिनावर सुटलेला ड्रग्जचा आरोपी यांचा उमेदवार असतो। अशा सगळ्या गुंडपुंडांना सोबत घेऊन आज त्यांची सरशी दिसत असेल, पण लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि नागरिकांचा आवाज विरोधी पक्ष म्हणून मजबूत करण्यासाठी आम्ही मैदानात होतो आणि आहोत। अगदी हनुमंतराव, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे। काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्यांना उमेदवारी देण्यात आली, यासोबतच जे आयात पक्षामध्ये करण्यात आलेले होते त्या आयारामांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली। मात्र जनमताचा कौल नाकारू शकत नाही, त्यांना सुद्धा जनतेनं निवडून दिलं। मग चूक नेमकी कोणाची? पक्षाची चूक, उमेदवारांची चूक, जनतेची चूक, कोणाची चूक? निवडणूक यंत्रणा हातामध्ये घेऊन सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता, संपत्ती आणि मनगटशाहीचा वापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची ही चूक आहे। काल तुम्ही बघितलं धर्माबाद मध्ये, नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद मध्ये 150 मतदार कोंडून ठेवले होते, तुमच्याच चॅनलला दाखवलं, लोकांना सोडलं। तर मतदारांना दांबून ठेवणं, मतदारांना विकत घेणं, उपमुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर मधून बॅगाची बॅगा भरून जाताना तुम्ही दृश्य दाखवली, कशाच्या बॅगा होत्या त्या आलं समोर? का मतदाराला दांबून ठेवलं होतं? का तुम्ही ड्रग्ज मधल्या आरोपींना तिकीट दिली होती? का तुमच्या भारतीय जनता पक्षामध्ये केडर नव्हतं, संघाचं केडर म्हणून सांगताना? मग का भारतीय जनता पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमधले आयात उमेदवार घ्यावे लागले? हा विजय हा लोकशाहीचा विजय नाही, हा विजय हुकुमशाहीचा, दंडशाहीचा आणि सत्तेच्या गैरवापराचा विजय आहे। विरोधी मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, विरोधकांचे नगरसेवक, नगराध्यक्षही निवडून आलेले आहेत। कुठे कमी पडत असून तर नक्की आम्ही आत्मपरीक्षण करू, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट सत्ताधाऱ्यांनी जो नंगानाद चालू केलेला होता त्याबद्दलही लोकशाहीच्या माध्यमातून बोललं गेलं पाहिजे। अगदी हनुमंतराव, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।